विचार करा ना, म्हणजे पृथ्वीवर किती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, वनस्पती आहेत. काही पाण्यात राहतात, काही एकदम कोरड्या वाळवंटात, काही बर्फात, तर काही घनदाट जंगलात. ही एवढी विविधता कशी तयार झाली असेल? अगदी. हाच तर महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही बघा ना, अगदी साधं उदाहरण काश्मीर आणि राजस्थान. तिथल्या वनस्पती आणि प्राणी किती वेगळे आहेत. हो की नाही? मध्ये आपल्याला दिसतात पाईन, देवदार असे सूचीपर्णी वृक्ष म्हणजे कॉनिफरस ट्रीज. तर राजस्थानमध्ये निवडुंग, बाभूळ अशा वनस्पती. अगदी वेगळं चित्र. आणि प्राणी सुद्धा वेगळे असणारच. हो, नक्कीच. हा जो फरक आहे ना, तो त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेमुळे येतो. आणि याच क्षमतेला किंवा प्रक्रियेला इंग्रजीमध्ये म्हणतात ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन. ओके, तर मग हे ॲडॅप्टेशन नक्की काय आहे, जरा विस्तारानं सांगाल का? हो, आपल्या स्रोतांमध्ये ॲडॅप्टेशनची एक चांगली व्याख्या दिली आहे. ती अशी आहे की ॲडॅप्टेशन म्हणजे काय, तर सजीवांच्या शरीराच्या अवयवांमध्ये आणि त्यांच्या वागणुकीत म्हणजे बिहेवियरमध्ये त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी हळूहळू होणारे बदल. हळूहळू होणारे बदल. हो, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की हे बदल एका दिवसात होत नाहीत. ते खूप कालावधीनंतर घडतात. म्हणजे ग्रॅज्युअल चेंजेस अकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स which help them to adjust to their surroundings. Such changes are called adaptations. They take place over a long period of time. अच्छा, म्हणजे ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. समजलं. चला, मग सुरुवात करूया वनस्पतींपासून. त्यातल्या त्यात पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती म्हणजे ॲक्वाटिक प्लांट्स. त्यांच्यामध्ये काय खास बदल दिसतात? आता पाण्यात राहणाऱ्या वनस्पतींची आव्हानं वेगळी असतात. म्हणजे बघा, काही ॲक्वॅटिक प्लांट्सची मुळं पाण्याच्या तळाशी मातीत घट्ट रुतलेली असतात. ओके. तर काही वनस्पती अशा असतात की त्या पानांसकट पाण्यावर तरंगतात. त्यांची मुळं मातीत रुतलेली नसतात. अच्छा. आणि एक महत्त्वाचं अनुकूलन म्हणजे त्यांच्या पानांवर आणि कधीकधी खोडांवर पण एक मेणटसर थर असतो, वॅक्सी लेयर. मेणचड थर कशासाठी? त्यामुळे काय होतं की पाणी त्यांच्या पानांवर थांबत नाही, ते घरंगुळून जातं. आणि पानं जास्त वेळ ओली न राहिल्यामुळे ती सडत नाहीत, कुजत नाहीत. अरे वा, म्हणजे पाण्यापासून बचाव. आणि कमळ किंवा जलपर्णी, वॉटर हायसेंथ यांचं काय? त्या कशा तरंगतात? बरोबर. त्यांच्या पानांचे देठ आणि खोड म्हणजे स्टेम्स अँड पिटिओल्स यांच्या आतमध्ये ना हवेच्या पोकळ्या असतात, एअर स्पेसेस. हवेच्या पोकळ्या? हो, त्यामुळे त्यांना एक प्रकारची नैसर्गिक बॉयन्सी मिळते. पाण्यावर तरंगायला मदत होते. इंटरेस्टिंग. हो, आणि कमळाची मुळं पण बघा, ती तंतुमय फायब्रस रूट्स असतात. खोड पोकळ आणि लवचिक, हॉलो अँड फ्लेक्सिबल स्टेम असतं. काही वनस्पतींची पानं तर इतकी नाजूक म्हणजे रिबिनसारखी पातळ असतात, थिन अँड स्लेंडर लाईक अ रिबिन. रिबिन सारखी? हो, त्यामुळे पाण्याच्या जोरदार प्रवाहाचा त्यांना त्रास होत नाही. ती प्रवाहाबरोबर सहज वागतात. क्या बात आहे. आता पाण्यातील वनस्पतींनंतर एकदम विरुद्ध परिस्थिती बघूया, म्हणजे वाळवंटी प्रदेश. तिथल्या वनस्पती, ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. जिथे पाण्याची प्रचंड कमतरता असते, सिव्हिअर स्कॅसिटी ऑफ वॉटर, तिथे निवडुंग किंवा बाभूळ कसे टिकतात? वाळवंट म्हटलं की दोन मुख्य आव्हान, पाण्याची कमतरता आणि प्रचंड उष्णता. त्यामुळे तिथल्या वनस्पतींना पाणी वाचवणं आणि जे मिळेल ते साठवून ठेवणं हेच मुख्य काम. बरोबर. यासाठी त्यांच्यात जबरदस्त अनुकूलन दिसतं. अनेक वाळवंटी वनस्पतींना पानच नसतात, म्हणजे त्या लीफलेस असतात. किंवा मग त्यांच्या पानांचं रूपांतर लहान सुईसारख्या काट्यांमध्ये झालेलं असतं. लीव्स लाईक स्मॉल नीडल्स ऑर मॉडिफाईड इनटू थॉर्न्स. काट्यांमध्ये म्हणजे पाणी वाचवण्यासाठी? अगदी. पानांचा पृष्ठभाग जेवढा मोठा तेवढं बाष्पीभवन, इव्हॅपोरेशन जास्त. काट्यामुळे पृष्ठभाग कमी होतो आणि पाण्याची हानी टळते. पण मग पानं नसतील तर अन्न कसं बनवतात त्या? फोटोसिंथेसिस कसं होतं? तेच काम करतं. म्हणजे खोडच पानांचं काम करतं? हो, आणि त्यांची मुळं ती पाण्याच्या शोधात एकतर जमिनीत खूप खोलवर जातात, नाहीतर जमिनीच्या पृष्ठभागाखाली आजूबाजूला दूरवर पसरतात, जिथे थोडा जरी ओलावा मिळाला तरी शोषून घेता येईल. कमाल आहे. एवढंच नाही, त्यांच्या खोडावर मेणचट पदार्थाचा जाड थर असतो, थिक लेअर ऑफ अ वॅक्सी सबस्टन्स, जो बाष्पीभवन आणखी कमी करतो. म्हणजे सगळीकडून पाणी वाचवण्याची तयारी. आता अजून एक वेगळी परिस्थिती, बर्फाळ प्रदेश,
ॲडॅप्टेशन अँड प्लांट्स ऑफ स्नोई रिजन्स. तिथे तर पाणी गोठलेलं आणि कडाक्याची थंडी. हो, तिथली आव्हानं परत वेगळी. तीव्र थंडी आणि भरपूर बर्फवृष्टी, हेवी स्नोफॉल. इथे आपल्याला जास्त करून सूचीपर्णी वृक्ष, कॉनिफर्स दिसतात, जसे की देवदार, डिओडार आणि पाईन. त्यांचा आकार पण वेगळा असतो नाही का? अगदी. त्यांचा आकार शंकूसारखा असतो, कोनिकल इन शेप, आणि फांद्या खाली झुकलेल्या असतात, उतरत्या, स्लोपिंग ब्रांचेस. त्याचा काय फायदा? फायदा असा की कितीही बर्फ पडला, हेवी स्नोफॉल, तरी तो फांद्यांवर साचून राहत नाही, तो खाली घसरून जातो. त्यामुळे बर्फाच्या वजनाने फांद्या किंवा झाड मोडण्याचा धोका टळतो. वाह, म्हणजे आकारातच संरक्षण आहे. हो ना. आणि त्यांच्या खोडावरची साल पण खूप जाड असते, थिक बार्क, जी त्यांना कडाक्याच्या थंडीपासून, एक्स्ट्रीम कोल्ड, वाचवते. एक प्रकारचं नैसर्गिक इन्सुलेशनच. बर्फाळ प्रदेशानंतर आता विचार करूया घनदाट जंगलांचा. ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन्स. तिथे तर झाडं, झुडपं, रोपं यांची खूप गर्दी असते. तिथे काय चालतं? जंगलात प्रचंड विविधता असते. झाडं, ट्रीज, झुडपं, श्रब्स, लहान रोपं, हर्ब्स, सगळं काही. त्यामुळे तिथली मुख्य स्पर्धा असते सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी. कम्पीट अमॉंग्स देमसेल्व्स फॉर सनलाईट. सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा. हो. कारण गर्दी खूप असते, त्यामुळे जी उंच वाढतील त्यांनाच जास्त सूर्यप्रकाश मिळतो. म्हणून मोठी झाडं अधिकाधिक उंच वाढण्याचा प्रयत्न करतात. आणि वेलींचं काय? क्लाइंबर्स अँड वाईन्स? त्या स्वतःच्या ताकदीवर उंच वाढू शकत नाहीत. म्हणून त्या काय करतात, इतर मोठ्या झाडांचा आधार घेतात आणि त्यांना विळखा घालून त्यांच्यावर चढून सूर्यप्रकाशापर्यंत पोहोचतात. अच्छा, म्हणजे आधारासाठी आणि प्रकाशासाठी धडपड. हो. काही वेलींना तर स्प्रिंगसारखे तणाव असतात, स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स. ते आधाराला घट्ट पकडून ठेवायला मदत करतात. हे सुद्धा अनुकूलनाचंच एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन, एक छान उदाहरण आहे. जंगलात उंची गाठण्याची स्पर्धा आहे. मग मोकळ्या गवताळ प्रदेशात काय परिस्थिती असते? ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. तिथल्या वनस्पतींचं काय वैशिष्ट्य? गवताळ प्रदेशात मुख्यत्वे वेगवेगळ्या प्रकारचं गवत, ग्रासेस, आणि लहान झुडपं, बुशेस वाढतात. इथल्या गवताचं एक महत्त्वाचं काम म्हणजे जमिनीची धूप, सॉइल इरोजन थांबवणं. धूप थांबवणं कसं काय? गवताची मुळं तंतुमय असतात, फायब्रस रूट्स. ती मातीला घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे वारा किंवा पाण्यामुळे माती वाहून जात नाही. अच्छा. आणि गवताळ प्रदेशात प्राणी पण भरपूर असतात. विषुववृत्तीय प्रदेशातलं गवत तर इतकं उंच वाढतं की वाघ, हत्ती, हरिण असे प्राणी त्यात सहज लपून बसू शकतात. थंड प्रदेशातलं गवत मात्र उंचीला कमी असतं. आणि डोंगराळ भागात तर विस्तीर्ण कुरणं, वास्ट मेडोज पसरलेली दिसतात. आतापर्यंत आपण पाहिलं की वनस्पती जागेनुसार कशा बदलतात, पण काही वनस्पती अन्न मिळवण्याच्या पद्धतीतच वेगळ्या आहेत नाही का? हो. अडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. हो. उदाहरणार्थ ती अमरवेल, कस्कुटा, पिवळी दिसते आणि दुसऱ्या झाडावर वाढते. अगदी बरोबर. बहुतांश वनस्पती कशा असतात? स्वयंपोषी, ऑटोट्रॉफिक, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, कारण त्यांच्यात हरितद्रव्य, क्लोरोफिल असतं. हो. पण अमरवेल, जिला डॉडर किंवा कस्क्युटा म्हणतात, ती आहे परपोषी, पॅरासिटिक. तिच्यात पानं नसतात आणि ती पिवळ्या तंतूंसारखी, येलो वायर लाईक स्टेम्स दिसते. हरितद्रव्य नसल्यामुळे ती फोटोसिंथेसिस करू शकत नाही. मग ती जगते कशी? ती यजमान वनस्पतीवर, होस्ट प्लांट, वाढते आणि तिच्या अन्न वाहून नेणाऱ्या नळकांड्यांपर्यंत, कंडक्टिंग वेसल्स, आपली चूषक मुळं, हॉस्टोरियल रूट्स, पोचवते आणि त्यातून तयार अन्न आणि पाणी शोषून घेते. म्हणजे दुसऱ्यावर जगते पूर्णपणे. हो. तसंच बुरशी, फंजाय, हेही एक उदाहरण. त्यांच्यातही हरितद्रव्य नसतं. त्या सहसा मृत किंवा कुजणाऱ्या पदार्थांवर, जसं की भाकरी, पाव किंवा इतर पिष्टमय पदार्थ, स्टार्ची फूडस्टफ्स, यांवर वाढतात आणि मुळांसारख्या तंतूंनी, रूट लाईक फायबर्स, अन्न शोषतात. आणि मग त्या कीटक खाणाऱ्या वनस्पती, इन्सेक्टिव्होरस प्लांट्स, हां, त्या अजूनच वेगळ्या. व्हीनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा, संड्यू, घटपर्णी, पिचर प्लांट यांसारख्या वनस्पती त्या अशा जमिनीत वाढतात जिथे नायट्रोजनची खूप कमतरता असते. नायट्रोजनसाठी कीटक खातात. बरोबर. त्या कीटकांना पकडून कन्झ्युमिंग इन्सेक्ट्स त्यांच्या शरीरातून नायट्रोजन मिळवतात. त्यासाठी त्यांच्या पानांमध्ये किंवा इतर भागांमध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी आणि पकडण्यासाठी खास, कधीकधी एकदम विचित्र दिसणाऱ्या रचना असतात. खरंच, वनस्पतींमधलं अनुकूलन खूपच विस्मयाकारक आहे. आता वळूया प्राण्यांमधील अनुकूलनाकडे. ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स.
सुरुवात करू जलचर प्राण्यांपासून. ॲक्वॅटिक ॲनिमल्स, मासे, फिश पाण्यात इतके सहज कसे राहतात, आणि बेडूक, फ्रॉग पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे कसा काय? जमिनीवर राहणाऱ्या टेरेस्ट्रियल प्राण्यांच्या तुलनेत पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात मोठे बदल झालेले दिसतात. माशाचं शरीर बघा कसं असतं, दोन्ही टोकांना निमुळतं, स्पिंडल शेप्ड किंवा टेपरिंग ॲट बोथ एंड्स. हो, दोन्ही बाजूने टोकदार. हो, या आकारामुळे काय होतं की पाण्यात पोहताना पाण्याचा विरोध कमी होतो. ते सहज पुढे जाऊ शकतात. अंगावर खवले, स्केल्स असतात संरक्षणासाठी, आणि पोहण्यासाठी फिन्स असतात. आणि श्वास कसा घेतात? त्यासाठी आपल्यासारखी फुफ्फुसं नसतात, तर कल्ले असतात, गिल्स. ते पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन घेतात. आणि बऱ्याच माशांमध्ये हवेच्या पिशव्या, एअर ब्लॅडर्स पण असतात. हवेच्या पिशव्या त्या कशासाठी? त्या त्यांना पाण्यात तरंगायला किंवा एक विशिष्ट खोलीवर स्थिर राहायला मदत करतात. अच्छा. आणि बेडूक किंवा बदक, डक. त्यांचे पाय वेगळे असतात ना? हो, बदक आणि बेडूक यांच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असतात, वेब्ड क्योज. त्यामुळे ते पायांचा वापर वल्ह्यांसारखा लाईक ओर्स करू शकतात. पोहायला मदत होते. आणि आणखी एक गोष्ट, बदकाची पिसं आणि बेडकाची त्वचा तेलकट किंवा मेणचट असते, वॅक्सी फेदर्स ऑफ स्किन. त्यामुळे पाणी लगेच ओघळून जातं, ते भिजत नाहीत पटकन. आणि बेडूक तर जमिनीवर पण येतो. बरोबर. बेडूक पाण्यात असताना त्वचेतून थ्रू स्किन श्वास घेतो, आणि जमिनीवर आला की फुफ्फुसांनी लंग्स श्वास घेतो. हे आहे ॲम्फिबियस अनुकूलन. कमाल आहे. आता जंगल आणि गवताळ प्रदेशातील प्राणी, ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. इथे तर शिकारी आणि शिकार यांच्यातली स्पर्धा दिसते. वाघ, टायगर आणि हरिण, डिअर यांचं उदाहरण घेऊया. हो, इथे आपल्याला शिकारी कार्निवोरस आणि शिकार हबीवोरस दोघांमध्येही उत्तम अनुकूलन दिसतं. जणू काही एकमेकाला टक्कर देण्यासाठीच ते तयार झाले. मांस भक्षक प्राणी जसे वाघ, सिंह, कोल्हा, फॉक्स यांचे पाय खूप मजबूत असतात, स्ट्रॉंग लेग्स, धावण्यासाठी आणि शिकार पकडण्यासाठी. आणि त्यांचे दात आणि नख, त्यांचे सुळे, कॅनाइन टीथ खूप तीक्ष्ण आणि टोकदार असतात, शिकार फाडण्यासाठी. नख्या पण धारदार असतात. वाघाच्या पायांच्या तळव्यांना तर मऊ गादी असते, पॅडेड पॉज. गादी कशासाठी? त्यामुळे तो चालताना किंवा शिकारीच्या मागे जाताना अजिबात आवाज करत नाही, अगदी शांतपणे सावजाच्या जवळ जाऊ शकतो. आणि त्यांचे डोळे? डोळे डोक्याच्या समोर असतात, इन फ्रंट ऑफ द हेड. त्यामुळे त्यांना द्विनेत्री दृष्टी मिळते, म्हणजे शिकारीचं अचूक अंतर कळतं, स्पॉट द प्रे फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. इंटरेस्टिंग. आणि मग या शिकाऱ्यांपासून वाचायला शाकाहारी प्राणी जसं हरिण काय करतात? शाकाहारी प्राणी जसे हरिण, काळवेट यांच्या बचावाची तयारी पण जबरदस्त असते. त्यांचे पाय लांब आणि निमुळते असतात आणि टोकाला मजबूत खूर असतात, टेपरिंग विथ स्ट्रॉंग हूव्स. त्यामुळे ते वेगात पळू शकतात. अगदी. धोका जाणवला की ते लांब मोड्या मारत फास्ट लीप्स अँड बाउन्स वेगाने पळून जातात. त्यांचे कान बघा किती मोठे असतात, लॉंग इयर्स, आणि ते फिरवू पण शकतात. हो, त्याचा काय उपयोग? त्यामुळे ते दुरून येणारा अगदी बारीक आवाज पण टिपू शकतात. धोका लवकर कळतो. आणि डोळे, ते डोक्याच्या दोन्ही बाजूंना असतात, ऑन आयदर साइड ऑफ द हेड. अच्छा, समोर नसतात? नाही, बाजूला असल्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो, वाईड अँगल व्हिजन. त्यामुळे बाजूने किंवा मागून येणारा धोका पण त्यांना लवकर लक्षात येतो. म्हणजे सतत सावध. हो. आणि गवत किंवा पानं यांसारखं चिवट चारा, टफ प्लांट मटेरियल चावण्यासाठी त्यांचे दात मोठे आणि मजबूत असतात, स्ट्रॉंग टीथ. शिवाय त्यांचे रंग पण आजूबाजूच्या परिसराशी, गवताशी, झुडपांशी इतके मिसळून जातात, कलर्स मर्ज विथ द सराउंडिंग्स, की ते पटकन दिसत नाहीत. म्हणजे एकीकडे शिकारीसाठी आणि दुसरीकडे बचावासाठी, दोन्हीकडे अनुकूलन. आता परत एकदा वाळवंटाकडे जाऊ. तिथले प्राणी, ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. उंटाला तर वाळवंटातील जहाज म्हणतात. काय खास आहे त्याच्यात? वाळवंटात परत तेच आव्हान, पाण्याची कमतरता, सिव्हिअर स्कार्सिटी ऑफ वॉटर आणि दिवसा खूप उष्णता. त्यामुळे तिथल्या प्राण्यांची त्वचा जाड असते, थिक स्किन, पाणी कमी बाहेर जावं म्हणून. आणि उंटाचे पाय? उंटाचे पाय लांब असतात आणि तळवे पसरट व गादीसारखे असतात, लॉंग विथ फ्लॅट अँड कुशन्ड सोल्स. त्यामुळे तो गरम वाळूत सहज चालू शकतो, पाय रुतत नाहीत. आणि वाळूच्या वादळांपासून बचाव? त्यासाठी त्याच्या नाकपुड्यांवर त्वचेची घडी असते, नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन, आणि पापण्या लांब व जाड असतात, आयलॅशेस आर लॉंग अँड थिक. त्यामुळे डोळ्यात आणि नाकात वाळू जात नाही.
आणि तो पाणी पण खूप साठवू शकतो म्हणतात. हो, तो अनेक दिवस पाण्याशिवाय राहू शकतो आणि एका वेळी खूप पाणी पिऊन ते शरीरात साठवून ठेवू शकतो. आणि इतर लहान प्राणी, उंदीर, साप, उंदीर, साप, कोळी, सरडे, लिझर्ड्स असे अनेक प्राणी दिवसाच्या उष्णतेपासून वाचण्यासाठी जमिनीखाली खोल बिळात राहतात, लिव्ह इन डीप बरोज, आणि फक्त रात्री हवा थंड झाल्यावर ॲक्टिव्ह ॲट नाईट अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. हे पण एक प्रकारचं अनुकूलनच. आता बर्फाळ प्रदेशातील प्राणी, अडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन्स. तिथे तर सगळं उलटं, प्रचंड थंडी. हो, इथे राहणारे प्राणी जसे की यॅक, ध्रुवीय अस्वल, पांढरा कोल्हा, पर्वतीय शेळी, सायबेरियन हस्की कुत्रा, हेमबिबट्या यांच्या थंडीपासून बचावासाठी खास गोष्टी असतात. जसं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा रंग. बहुतेक प्राण्यांचा रंग पांढरा किंवा चंदेरी असतो, व्हाईट और सिल्वर बॉडी कलर. बर्फात मिसळून जाण्यासाठी अगदी, त्याला कॅमोफ्लॅज म्हणतात. त्यामुळे ते शिकारीपासून वाचतात किंवा स्वतः शिकार साधू शकतात. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या त्वचेवर लांब आणि खूप दाट केस असतात, लॉंग थिक हेअर ऑन द स्किन. थंडीपासून बचावासाठी. बरोबर, तो केसांचा जाड थर त्यांना कडाक्याच्या थंडीपासून वाचवतो, जणू काही नैसर्गिक गरम कोटच. जमिनीवरचे आणि पाण्यातले प्राणी झाले. आता हवेत उडणारे, ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स. पक्षी आणि कीटक कसे उडतात? ती वेगळी असतात म्हणे. हो, पक्ष्यांची हाडं पोकळ असतात, हॉलो बोन्स, त्यामुळे त्यांचं वजन खूप कमी होतं, लाईट इन वेट. शरीर पिसांनी झाकलेलं असतं, बॉडी कव्हरिंग ऑफ फेदर्स, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा पुढच्या पायांचं रूपांतर पंखांमध्ये झालेलं असतं, मॉडिफिकेशन ऑफ 4 legs into wings. ह्या सगळ्यामुळे ते सहज उडू शकतात. आणि कीटक, ते कसे उडतात? कीटकांचं शरीर पण हलकं आणि निमुळतं असतं. त्यांना पंखांच्या 1 किंवा 2 जोड्या असू शकतात आणि चालण्यासाठी काडीसारखे 6 पाय असतात, वॉक विथ 6 stick-like legs. वटवाघूळ, बॅट, मात्र थोडं वेगळं. ते कसं? वटवाघूळ पक्षी नाही, तो सस्तन प्राणी आहे. त्याचे पुढचे पाय आणि मागचे पाय यांच्यामध्ये त्वचेचा एक पडदा असतो, पॅटेजियम. त्याच्या साह्याने ते उडतं. अच्छा, आता शेवटचा प्रकार बघूया, सरपटणारे प्राणी, ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स. साप, पाल, सरडा. हो, साप, स्नेक्स, सरडा, लिझर्ड्स, पाल, हाऊस लिझर्ड, घोरपड, मॉनिटर लिझर्ड हे सरपटण्यासाठी क्रीप, त्यांच्या स्नायूंचा, मसल्स, त्वचेचा, स्किन, आणि खवल्यांचा, स्केल्स वापर करतात. पाल आणि घोरपड भिंतीवर कशा चढतात? त्यांच्या पायांना नखं असलेली बोटं आणि पातळ तळवे असतात, क्लॉड टोज अँड थिन सोल्स, त्यामुळे त्यांना चांगली पकड मिळते. सापाची त्वचा तर पूर्णपणे खवल्यायुक्त असते, स्केली स्किन, जी त्याला जमिनीवर सरकायला मदत करते. आणि रंगाचं पण काहीतरी अनुकूलन असतं ना त्यांच्यात? हो, नक्कीच. अनेक सरडे, पाली, साप हे त्यांच्या परिसराच्या रंगाशी इतके जुळवून घेतात की ते पटकन दिसत नाहीत. हे पण बचावासाठीचे एक अनुकूलन आहे. म्हणजे थोडक्यात प्राण्यांमध्ये अन्न मिळवण्याच्या पद्धतीनुसार ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स पण खास बदल झालेले दिसतात. नक्कीच. आपण वाघाचे किंवा सिंहाचे मांस फाडण्यासाठीचे तीक्ष्ण दात, शार्प टीथ टू टेअर द फ्लेश पाहिले. तसंच शाकाहारी प्राण्यांचे चर्वण करणारे दात पाहिले. हो. पक्ष्यांमध्ये चोचीचे, बीकचे आकार बघा किती वेगवेगळे असतात. त्यांच्या अन्न प्रकारानुसार बेडकाची किंवा सापाची लांब चिकट जीभ, लॉंग अँड स्टिकी टंग, हे पण अन्न पकडण्याचं अनुकूलन आहे. आणि ते परिसराशी एकरूप होणं, ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स, ते पण महत्त्वाचं. हो, खूप महत्त्वाचं. कॅमोफ्लॅज. फुलपाखरं, सरडे, नाकतोडे हे अनेकदा गवत, पानं, फुलं किंवा झाडांच्या खोडांमध्ये ग्रासेस, पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक स्टेम, लीव्स, फ्लावर्स एटसेट्रा इतके मिसळून जातात की ओळखू पण येत नाहीत. या सगळ्या उदाहरणांवरून हे अगदी स्पष्ट होतंय की अनुकूलन, ॲडॅप्टेशन ही काही एका रात्रीत होणारी गोष्ट नाही. अजिबात नाही. हेच आपल्या स्रोतांमध्ये पण सांगितलंय. ॲडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. ही खूप हळूहळू आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. हजारो लाखो वर्ष लागतात यासाठी. हजारो वर्षांपूर्वीचे सजीव होते आणि आज जे आहेत त्यांच्यात जो फरक दिसतो तो त्या त्या काळातल्या परिस्थितीनुसार, प्रिवेलिंग कंडिशन्स, झालेल्या अनुकूलनामुळे आहे.
ही जी प्रचंड जैवविविधता, डायव्हर्सिटी आज आपण बघतो, ती ह्याच प्रक्रियेचा परिणाम आहे. आणि या विविधतेचं जतन करणं, कन्झर्व, हे आपलं काम आहे. अगदी आपलं कर्तव्य आहे. आणि इतकी विविधता आहे म्हणूनच या सगळ्या सजीवांचा अभ्यास सोपा व्हावा म्हणून त्यांचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन करणं गरजेचं ठरतं, नाही का? बरोबर, कारण जगात कोट्यावधी प्रकारचे सजीव आहेत. प्रत्येकाचा वेगळा अभ्यास करणं शक्य नाही. म्हणून शास्त्रज्ञ काय करतात, त्यांच्यातल्या समान धाग्यांवरून आणि फरकांवरून त्यांचे गट पाडतात. यालाच क्लासिफिकेशन म्हणतात. त्यामुळे अभ्यास सोपा होतो. हो, आणि यासाठी शास्त्रज्ञ एक विशिष्ट पद्धत वापरतात. तिला म्हणतात बायनॉमियल नॉमेनक्लेचर, म्हणजे द्विनाम पद्धत. द्विनाम पद्धत हो म्हणजे दोन नावं. हो, कार्ल लिनियस नावाच्या शास्त्रज्ञाने ही पद्धत सुरू केली. यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव, सायंटिफिक नेम दिलं जातं, जे जगभर वापरलं जातं. यात 2 शब्द असतात. पहिला शब्द असतो जीनस म्हणजे प्रजाती, आणि दुसरा शब्द स्पीशीज म्हणजे जाती. उदाहरणार्थ, जसं आपल्या स्रोतांमध्ये आहे कुत्रा, डॉग, त्याचं नाव कॅनिस ल्युपस फॅमिलियारिस. जास्वंद, हायबिस्कस, हायबिस्कस रोझा सिनेन्सिस. ज्वारी, जॉवर, सॉर्गम बायकलर. अच्छा, म्हणजे एक स्टँडर्ड नाव सगळ्यांसाठी. बरोबर. त्यामुळे जगात कुठेही त्या सजीवाबद्दल बोलताना गोंधळ होत नाही. तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण बघितलं की सजीव स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी, वाढण्यासाठी, आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी किती वेगवेगळ्या प्रकारे स्वतःमध्ये बदल घडवतात. हेच आहे ॲडॅप्टेशन किंवा अनुकूलन. हो, पाण्याखालच्या कमळापासून ते वाळवंटातल्या निवडुंगापर्यंत, समुद्रातल्या माशांपासून ते आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांपर्यंत, वा. प्रत्येकाने आपापल्या परीने जुळवून घेतलंय. आणि हे बदल फक्त शरीराच्या रचनेत, स्ट्रक्चरमध्ये नाहीत, तर वागणुकीत, बिहेवियरमध्ये सुद्धा आहेत. अगदी. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय वाटते मला, की प्रत्येक सजीव म्हणजे जणू काही त्याच्या परिसराचा, तिथल्या आव्हानांचा आणि संधींचा चालता बोलता पुरावाच आहे. बरोबर. हे अनुकूलन हजारो लाखो वर्षांच्या प्रवासातून घडलेलं आहे. खरंय. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया का? हां, आपल्या स्रोतांमधल्या एका सूचनेवरून हा विचार आला. आपण पाहिलं की सजीवांमध्ये हळूहळू बदल, ग्रॅज्युअल ॲडॅप्टेशन्स होतात. हां. मग विचार करा, आधी मानवापासून प्रिमिटिव्ह मॅन, आजच्या आधुनिक मानवापर्यंत मॉडर्न मॅन प्रवास करताना आपल्यामध्ये म्हणजे माणसामध्ये असे कोणते महत्त्वाचे ग्रॅज्युअल ॲडॅप्टेशन्स शारीरिक आणि वर्तणुकीतले झाले असावेत, ज्यामुळे माणूस आज पृथ्वीवर इतका यशस्वी झालाय? हां, खूप छान प्रश्न आहे विचार करण्यासाठी. नक्कीच, यावर विचार करा. भेटूया पुढच्या वेळी आणखी एका अशाच रंजक विषयावर बोलण्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद.